ग्रुप ग्रामपंचायत आडगाव अंतर्गत गारमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारमाळ या गावाची जी जिल्हा परिषदची शाळा आहे यासाठी स्वदेश फाउंडेशन व ग्रुप ग्रामपंचायत आडगाव अंतर्गत जेही काम करण्यात आलं ते खरोखर येथील विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे. काही काम ग्रुप ग्रामपंचायत आडगाव अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामध्ये ग्रामपंचायतचे आभार. ग्रामपंचायतने सुद्धा या शाळेसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. सरपंच गायकवाड भाऊसाहेब व जी काही निधी शाळेसाठी काही उपलब्ध करून दिली त्याबद्दल खरोखर अभिनंदन. तसेच स्वदेश फाउंडेशनने सर्वात जास्त योगदान देऊन आणि येथील विद्यार्थ्यांची जी काही एक शैक्षणिक पात्रता उंचावण्यासाठी जोही योगदान त्यांनी दिलेलं आहे तर खरोखर वाहवा करण्यासारखा एक विषय आहे. पूर्वीची शाळा होती कशी आणि आता जे काही परिवर्तन आपण बघतो तर हे सर्व स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून व गावकऱ्यांच्या सहकार्याने योगदानातून हे सर्व झालं. गाव एकत्र आला, गावाचे विचार एकत्र आले, त्यामुळे हे सर्व बदल हळूहळू घडलेला आहे. सर्वप्रथम जेही ग्रामस्थांनी यामध्ये एक स्वदेश फाउंडेशनला संधी घडवून दिली, त्यांच्या माध्यमातून जेही गावात आता परिवर्तन झालं तर खरोखर वाहवा करण्यासारखं आहे. आणि असंच प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये विद्यार्थ्यांसाठी ह्या सुविधा उपलब्ध पाहिजेत. याच्यामुळं विद्यार्थ्यांचं मनोबल शैक्षणिक वाढू शकतं, विद्यार्थ्यांना वातावरण प्रसन्न असेल आणि विद्यार्थ्यांची क्षमता शैक्षणिक ऑटोमॅटिक वाढत जाते. तर ग्रुप ग्रामपंचायतचे पण आभार आणि स्वदेश फाउंडेशनचे पण आभार का स्वदेश फाउंडेशनने खूप चांगलं काम केलं. धन्यवाद. सोपान पवार. मॅडम, परिचय तुमचा? माझं नाव मेघना मनोहर गावे. मी आता सध्या 1 महिन्यापासून दीपशाळा गारमाळ्यात कार्यरत आहे. बरं, आमच्या गावामध्ये जे स्वदेश फाउंडेशनने जे काही विद्यार्थ्यांसाठी एक विशिष्ट उपक्रम राबवून आणि विद्यार्थ्यांची प्रगती होण्यासाठी शैक्षणिक पात्रता वाढण्यासाठी जे काही परिवर्तन घडवून आणलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं? अतिशय एकदम चांगला उपक्रम आहे की अशा सर्वांनी जर केलं तर नक्कीच या गावाची प्रगती होईल आणि मुलांसाठी अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे की त्याला कुठेही तोड नाही. मला पण सांगू इच्छिते का पूर्ण तालुक्यामध्ये स्वदेश फाउंडेशनचा फायदा घेऊन अशा शाळा सुधार केला पाहिजे. विद्यार्थ्यांची सुद्धा याच्यामध्ये मनस्थिती चांगली वाढते आणि या ज्या भौतिक सुविधा दिल्या आहेत त्यामुळे प्रसन्न वातावरणात मुलं शिक्षण घेण्यासाठी. बरं, तुम्ही नवीनच रुजू झाले आणि तुम्हाला नवीन शाळा, नवीन विद्यार्थी तर अपेक्षित आम्हाला पण आहे का मुलांमध्ये अजूनही प्रगती चांगली झाली पाहिजे. धन्यवाद. नक्कीच आम्ही प्रयत्न करू. चालेल.